Hello friends, I am Sachin Deshmukh. I am a primary graduate teacher at Jilla Parishad Primary School Adgaon. I am your new teacher and today we will study tense. Okay, I will write here tense and in Marathi we call it as kaal. Okay, there are three types of tenses. Which are they? They are present tense, number 2 past tense, and number 3 future tense. So these are three types of tenses. Present tense, it is Vartaman Kaal in Marathi. Then past tense means Bhutkaal, and future tense means Bhavishya Kaal. So these are three different types of tenses. These are three different types of tenses. Present tense Vartaman Kaal, past tense Bhutkaal, future tense Bhavishya Kaal. So these are the main types of tenses and each tense has 4 subtypes. Okay, so each tense has 4 subtypes. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. Present tense has 4 subtypes. The first one is simple present tense. साधा वर्तमान काळ, ह्याला मराठीमध्ये आपण साधा वर्तमान काळ असं म्हणतो. Then the second type is continuous present tense. Continuous present tense, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. The third type, it is perfect. Okay, perfect present tense. Perfect present tense, ह्याला मराठीमध्ये म्हणायचं आहे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. And the fourth subtype, it is present perfect continuous tense. Present perfect continuous tense. Present perfect continuous tense, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणणार चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. पहा, मी तुम्हाला सुरुवातीला असं सांगितलेलं आहे की काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, आणि प्रत्येक टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. आता प्रेझेंट टेन्समध्ये हे त्याचे 4 उपप्रकार आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स अपूर्ण वर्तमान काळ, त्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स अपूर्ण वर्तमान काळ, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. तर आज आपण काय करणार आहेत, ह्या 4 उपप्रकारापैकी सिंपल प्रेझेंट टेन्स हा जो उपप्रकार आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. So today we will study
सिंपल प्रेझेंट टेन्स. वी विल स्टडी सिंपल प्रेझेंट टेन्स. ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो साधा वर्तमान काळ. आता याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे ह्याचं स्ट्रक्चर आहे. आता कधी कधी ऑब्जेक्टच्या ठिकाणी ॲडवर्बियल किंवा कॉम्प्लिमेंट पण येतं, पण जनरली हे त्याचं स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट या ज्याला आपण मराठीमध्ये कर्ता असं म्हणतो, हे वर्ब आहे. वर्ब म्हणजे क्रियापद आणि इथे V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ठीक आहे. तर हे एक जनरल स्ट्रक्चर आहे त्याचं. इथे मी काही वाक्य लिहितो. आय प्ले खो खो. आय प्ले खो खो. मी खो खो खेळतो. मी खो खो खेळतो. हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. आय प्ले खो खो. त्यानंतर आपण जर सब्जेक्ट बदललं, आयच्या ऐवजी जर वी घेतलं, वी प्ले खो खो, ह्याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? आम्ही खो खो खेळतो. आम्ही खो खो खेळतो. त्यानंतर यूचं एक वाक्य तयार करूयात आपण. यू प्ले खो खो. तू खो खो खेळतोस. आता यू हा जो शब्द आहे सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आपण जर प्लुरल म्हणून जर यू वापरलं तर त्याचा पण मराठीमध्ये अर्थ काय होणार आहे? प्लुरल म्हणून त्याचा होणार आहे तुम्ही खो खो खेळता, असा त्याचा अर्थ होणार आहे. ते आपण घेऊयात. यूचं परत एक वाक्य घेऊयात आपण. यू प्ले खो खो. वाक्य तेच असणार आहे, पण ह्याचा अर्थ असणार आहे तुम्ही खो खो खेळता. यू सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आपण घेऊयात. इट. आता इट हे जे प्रोनाउन आहे ते आपल्याला लहान बाळासाठी वगैरे वापरता येतं. इट प्लेज खो खो. लहान बाळासाठी वगैरे वापरता येतं. तर आपण इट प्लेज खो खो असं जर घेतलं तर ते खो खो खेळतं असं घ्यावं लागेल आपल्याला. त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते देचं घेऊयात आपण. दे प्ले खो खो. दे प्ले खो खो ह्याचा मराठीत अर्थ होतो दे हे जे प्रोनाउन आहे ते अनेकवचनी आहे. शी शीट त्याचं अनेकवचन दे आहे. तर या ठिकाणी ते खो खो खेळतात असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. ते खो खो खेळतात. आता आपण काय करूयात, एखाद्या मुलाचं आणि मुलीचं आहे का नाही तो शब्द वापरूयात. एखादा मुलगा काय करतो किंवा मुलगी काय करते त्याचं नाव घेऊन वाक्य तयार करूयात आपण. राम प्लेज खो खो. राम प्लेज खो खो. राम इथे सुद्धा आपल्याला यस फॉर्म वापरायचा आहे. फक्त देच्या नंतर आपल्याला यस फॉर्म वापरायची गरज नाही. ही शीट असेल करता जर ही शी किंवा इट असेल तर आपल्याला यस फॉर्म वापरावं लागतं. त्याचबरोबर करता जर सिंग्युलर असेल म्हणजे राम
राम एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, राम, सीता, गीता, किंवा सिंग्युलर नाऊन असेल तरीसुद्धा आपल्याला यस फॉर्म वापरावं लागतं. राम प्लेज खो खो, राम खो खो खेळतो, राम खो खो खेळतो, असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. त्यानंतर सीता प्लेज खो खो, या ठिकाणी सुद्धा यस फॉर्मच वापरावा लागणार आहे. सीता प्लेज खो खो, सीता खो खो खेळते, सीता खो खो खेळते. तर या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे अनेक वाक्य अभ्यासलेले आहेत. तुम्हाला मी काही क्रियापद देतो, त्या क्रियापदाचा उपयोग करून तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःचे काही वाक्य तयार करायचे आहेत. ते तुम्ही तयार करून पहा. इथे मी तुम्हाला काही क्रियापद देतो. पहा, सिंग, सिंग हे क्रियापद आहे. सिंग म्हणजे गाणं, गाणं एखादा व्यक्ती जेव्हा गाणं गातो तर त्यासाठी सिंग हे क्रियापद वापरलं जातं. सिंग म्हणजे गाणं, गाणे, ठीक आहे ना, किंवा गाणे म्हणता येईल, गाणेसुद्धा म्हणता येईल. सिंग म्हणजे गाणे, ठीक आहे. त्यानंतर गो, गो म्हणजे जाणे, ठीक आहे. इट, इट म्हणजे खाणे. ड्रिंक, ड्रिंक म्हणजे पिणे. कॅच, कॅच, कॅच म्हणजे पकडणे. हे काही क्रियापद मी तुम्हाला दिले आहेत. असे अनेक क्रियापद तुम्हाला माहिती आहेत. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.